कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढतोय. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काही राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. पण प्रश्न असा आहे की हा विरोध फक्त जमिनीसाठी आहे का, की यामागे आणखी काही मोठं राजकारण दडलं आहे का? आज आपण पाहणार आहोत शक्तीपीठ महामार्गाची आतली बातमी. नागपूर ते गोवा असा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना जोडला जाणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातो. सरकारचे म्हणणे आहे की प्रवासाचा वेळ कमी होईल, पर्यटन वाढेल, उद्योगांना चालना मिळेल, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास होईल. पण दुसऱ्या बाजूला अनेक गावांमध्ये विरोधाची ठिणगी पडली आहे. विरोधाचं खरं कारण काय? सर्वात मोठा मुद्दा आहे जमीन संपादनाचा. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या पिढ्यानपिढ्या कसलेल्या सुपीक जमिनी जाणार असतील तर विकासाचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला? विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसपट्टा, भाजीपाला क्षेत्र आणि सिंचनाखालील जमिनी प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फक्त जमीन जाणं हा मुद्दा नाही. अनेक गावामध्ये अशी भावना आहे की महामार्ग तयार झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठा, छोटे व्यवसाय आणि पारंपरिक वाहतूक मार्ग याच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच विकास होईल, पण त्याचा फायदा स्थानिकांना किती आणि बाहेरील गुंतवणूकदारांना किती हा प्रश्न उपस्थित केला जातोय. राजकीय समीकरणही बदलू शकतात. आज विरोध करणारे काही नेते उद्या सत्तेत आले तर त्यांची भूमिका काय असेल? आणि आज समर्थन करणारे नेते जनतेचा दबाव वाढला तर भूमिका बदलतील का? याची चर्चा गावी गावी सुरू आहे. महामार्गाचा अंतिम आराखडा, नेमका मार्ग किती, जमीन जाणार आणि मोबदला किती मिळणार याबाबत अनेक नागरिक अजून संभ्रमात आहेत. एका बाजूला विकासाचा दावा, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न. दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. कारण रस्ता विकासासाठी आवश्यक असतो, पण विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे नुकसान होणार असेल किंवा होणार नाही याची खात्री ही तितकीच महत्वाची असते. शक्तीपीठ महामार्ग होणार की नाही हा प्रश्न भविष्यात स्पष्ट होईल. पण आजची खरी लढाई रस्त्याची नाही, तर विकास आणि विस्थापन यामधली समतोलाची आहे. आपण शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आहात की विरोधात? कोल्हापूरच्या विकासासाठी हा महामार्ग गरजेचा वाटतो का? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा.